नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे। शिर्डी येथील द्वारावती भक्तनिवास आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आता मी साईबाबांचं दर्शन केलेलं आहे, आता राहण्याची सोय आता मी तुम्हाला दाखवणार आहे। इथं आहे द्वारावती भक्तनिवास, भव्य असा भक्तनिवास आहे। आपण पाहू शकता ही सर्व ही जी इमारत आहे ही भक्तनिवासची आहे पूर्ण, तिकडं पण आणि या बाजूला उद्यान आहे लहान मुलांसाठी। आधी मी तुम्हाला उद्यान दाखवतो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिर्डी येथील द्वारावती भक्तनिवास येथील AC नॉन AC रूम, चहा कॅन्टीन आणि जेवणासाठी प्रसादालय दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। द्वारावती भक्तनिवास परिसरात एक लहान उद्यान आहे। या उद्यानाची उघडण्याची वेळ दररोज सकाळी 5 ते 9:30 आणि संध्याकाळी 5 ते 9:30 अशी आहे। द्वारावती भक्तनिवास हा 4 मजली असून जवळपास 400 पेक्षा जास्त रूम इथे आहेत। इथे लिफ्ट देखील आहे। शिर्डी हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गापासून शिर्डी 9 किलोमीटर अंतरावर आहे। मुंबईपासून 250 किलोमीटर तर नागपूरपासून 550 किलोमीटर अंतरावर शिर्डी आहे। आता मी हा फॉर्म घेतलेला आहे रूम बुकिंगसाठी। रूम बुक करण्यासाठी येथे ओळखपत्र आणि भक्तनिवासचा फॉर्म भरून द्यावा लागतो। AC रूम 900 रुपयात तर नॉन AC रूम 500 रुपयात मिळते। आता मी रूम बुक केलेली आहे, ही चावी दिलेली आहे आणि ही अशी पावती आहे। तर रूममध्ये जाण्याआधी मी तुम्हाला इथलचा परिसर दाखवतो। या बाजूला अशी बसण्याची व्यवस्था आहे, आपण पाहू शकता। आणि लाईव्ह दर्शन आहे साईबाबांचं टीव्हीवर चालू। साईबाबांनी शिर्डीला येण्या अगोदरचा काही काळ संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील धूपखेडा या गावात व्यतीत केला होता। धूपखेडा या गावाला साईबाबांची प्रकट भूमी म्हणूनही ओळखले जाते। धूपखेडा येथील साई मंदिराचा व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओही आपण पाहू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। कॉमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका। साईबाबांची ही मूर्ती पाहिल्यावर जणू काय झोपाळ्यावर साक्षात साईबाबाच विराजमान झाले आहेत की काय असा भास प्रत्येक भाविकाला होतो। 138 नंबरची रूम मला मिळालेली आहे। जवळपास 482 रूम आहे तिथं। 138 पहिल्या मजल्यावर आहे, इथं लिहिलेलं आहे, आपण पाहू शकता। आणि पायऱ्या देखील आहेत वर जाण्यासाठी आणि लिफ्ट पण आहे। आता मी पहिल्या मजल्यावर आलेलो आहे। भक्तनिवास मध्ये स्वच्छताही फार चांगली आहे। मध्ये जाण्याआधी आपल्याला हे वर करायचे। द्वारावती भक्तनिवास पासून साईबाबांचे मंदिर अवघ्या 800 मीटर अंतरावर आहे। ही अशी रूम आहे, या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे, इथं बेसिंग आहे। एक्स्ट्रा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी 50 रुपये चार्ज आहे। इथं अशी गादी टाकली जाते आणि उशी, ब्लँकेट, चादर सर्व त्याला त्या गादी सोबत येतं। इथं साईबाबांचा फोटो आहे।
रूममध्ये एक सिलिंग फॅन, बसण्यासाठी 2 चेअर आणि पाण्याचा जग आहे. नॉन एसी रूम आहे ती पाहिली. आता आपण एसी रूम पाहणार आहोत. चौथ्या मजल्यावर एसी रूम आहेत सगळ्या. आता मी चौथ्या मजल्यावर आलेलो आहे. भक्त निवासच्या चौथ्या मजल्यावर सगळ्या रूम ह्या एसी आहे. इथलचे जे कर्मचारी आहेत आदित्य, ते आपल्याला एसी रूम दाखवतील. एसी रूम आहे. या बाजूला एसी असा आणि पंखा आणि 3 बेड आहेत. आपण पाहू शकता इथे टीव्ही आहे, या बाजूला टीव्ही आणि 2 चेअर आहेत. 3 लोकांसाठी 900 रुपये दे आणि एक्स्ट्रा जर असेल कोणी तर त्याला गादी देतात आणि 50 रुपये गादीचा चार्ज आहे. आणि इकडं हे टॉयलेट बाथरूम आहे. आता आपण चौथ्या मजल्यावरची एसी रूम पाहिली. आता मी तुम्हाला जिथं 2 रुपयाला चहा मिळतो ती कॅन्टीन आणि प्रसादालय दाखवणार आहे. तर चला तर आता आपण आधी कॅन्टीन पाहूया. चहा कॅन्टीनच्या बाजूलाच प्रसाद विक्री केंद्र आहे. या कॅन्टीन मध्ये चहा 2 रुपयाला, कॉफी 3 रुपयाला, दूध 3 रुपयाला, 1 लिटरची पाण्याची बाटली 10 रुपयाला आणि बिस्किट MRP रेटमध्ये मिळतात. भक्त निवासच्या शेजारीच इथं 2 रुपयाला चहा मिळतो. चहा कॅन्टीन इथं चहाचं हे कुपन आहे आणि हे कुपन या बाजूच्या खिडकीत दाखवायचं आणि तिथून चहा घ्यायचा आहे. सकाळी 5:45 ते 6:15, दुपारी 1:45 ते 2:15 आणि रात्री 9:45 ते 10:15 या वेळेत कॅन्टीन बंद असते. 2 रुपयामध्ये हा चहा आहे. चहा कॅन्टीनच्या बाजूलाच प्रसाद विक्री केंद्र आहे. ही भक्त निवासची इमारत आहे आणि या इमारतीच्या खालीच इथं प्रसादालय आहे, जे की मोफत जेवण असतं इथं. तर चला तर आता मी तुम्हाला आतून प्रसादालय दाखवतो. सकाळी 10:30 ते 9 वाजेपर्यंत इथे मोफत जेवण असतं आणि इथं अशी बसण्यासाठी व्यवस्था आहे. असा मोठा हॉल आहे, बाहेर पाण्याची व्यवस्था आहे. द्वारावती भक्त निवास पासून अवघ्या 200 मीटर अंतरावर साईनाथ चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणि गोळ्या औषधांसाठी कुठलाही खर्च पेशंटला करावा लागत नाही. इथे मोफत इलाज केला जातो, त्यामुळे मोठ्या संख्येने लोक उपचारासाठी येथे येत असतात. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्यांना येथे मोफत जेवण दिले जाते. हे असं जेवण आहे. भात आहे, कढी आहे आणि बटाट्याची भाजी आहे, हरभऱ्याची भाजी आहे, स्वीटमध्ये बर्फी आहे आणि पाण्याची सोय बाहेर आहे. तिथं अशी जेवणाची व्यवस्था आहे बसण्यासाठी. भक्त निवास परिसरात कार पार्किंग करता येते. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. शेअर केल्यामुळे इतरांनाही भक्त निवासची माहिती होईल. तुम्ही जर शिर्डीला कधी आलात तर द्वारावती भक्त निवासमध्ये अवश्य मुक्काम करा. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये.